जय हिंद. मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या स्टिकर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर. तर आपण अलंकार या टॉपिकची सिरीज चालू केलेली आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकाराचे जे दोन मुख्य प्रकार आहेत, शब्दालंकार आणि अर्थालंकार, याचा पहिला मुख्य प्रकार शब्दालंकार, याचे तीनही उपप्रकार आपले पाहून झालेले आहेत. याच्यावरचे 3 सेपरेट व्हिडिओ आपले पडलेले आहेत. सगळ्यात पहिला व्हिडिओ पडला अनुप्रास अलंकाराचा, त्याच्यानंतर यमक अलंकार आणि त्याच्यानंतर याच्या आधीचा व्हिडिओ आपला गेलेला आहे तो म्हणजे श्लेष अलंकार. हे तीनही अलंकार याच चॅनलवर उपलब्ध आहेत. पाहिले नसतील तर सर्च करा आणि पाहून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अलंकाराचा दुसरा मुख्य प्रकार, ज्याचं नाव आहे अर्थालंकार. तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूयात. हे लेक्चर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांना अलंकाराच्या कन्सेप्ट क्लिअर नाहीयेत त्यांच्यापर्यंत. ओके. दुसरा मुख्य प्रकार आहे अर्थालंकार. अर्थालंकारामध्ये आपल्याला काय बघायचं असतं तर वाक्यातील अर्थ लक्षात घ्यायचा असतो. शब्दालंकारामध्ये फक्त शब्द जसा चमत्कृती साधतो तेच बघायचं होतं, पण इकडे मात्र आपल्याला अर्थ लक्षात घ्यायचा आहे. मग अर्थ लक्षात घेण्यासाठी वाक्यामध्ये 2 गोष्टी असतात, 2 व्यक्ती किंवा 2 वस्तू असतात, 2 जण असतात. त्यातलं एक असतं कमी, एक असतं जास्त गुणाचं. एक कमी गुणाचं, एक जास्त गुणाचं. ज्याच्याकडे गुण कमी आहेत तो उपमेय, ज्याच्याकडे गुण जास्त आहेत तो उपमान. तर या दोघांमध्ये आपल्याला अर्थाच्या दृष्टीने हे अलंकार पाहायचे आहेत. ठीक आहे. तर बघूयात. या प्रकारात वाक्यातील अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं. आणि मग याच्यामध्ये महत्वाचे आहेत उपमेय आणि उपमान. अर्थालंकाराच्या प्रत्येक उपप्रकारामध्ये आपल्याला ह्या दोघांशीच सामना करायचा आहे. त्यामुळे समजून घ्या. उपमेय म्हणजे मूळ वस्तू. वाक्यामध्ये 2 वस्तू किंवा व्यक्ती असतील, 2 जण आहेत तुलना करण्यासाठी. त्याच्यातलं एक असतं मूळ वस्तू. मूळ म्हणजेच गुणाने कमी आहे. जे गुणाने कमी असतं त्याचीच तुलना आपण दुसऱ्या बरोबर करतो ना. उपमेय म्हणजे अजून एक अर्थ होतो ज्याची तुलना करतो. ज्याची तुलना करतो ते उपमेय, आणि ज्याच्या बरोबर तुलना केली जाते ते उपमान. म्हणजे गुणाने जास्त असणारी वस्तू. कळालं? जे गुणाने कमी असतं ते उपमेय, ज्याची तुलना केली जाते ते उपमेय, ज्याच्या बरोबर तुलना केली जाते ते उपमान. या 2 गोष्टी समजल्या तर तुम्हाला वाक्याचा अर्थ समजायला खूप सोपा जाईल. त्याच्यामुळे आधी या 2 गोष्टी समजून घ्या. तर पाहूयात आपण. अर्थालंकाराचा सगळ्यात पहिला उपप्रकार आहे उपमा अलंकार. अर्थ कसा लक्षात घ्यायचा आहे तर बघा, पहिले व्याख्या काय आहे उपमा अलंकाराची. तर वाक्यामध्ये 2 जण असतात तुम्हाला म्हटलं, 2 जण, मग इथं वस्तू किंवा व्यक्ती म्हणा तुम्ही. 2 वस्तूंमधील साधर्म्य किंवा सारखेपणा दाखवण्यासाठी वाक्यामध्ये कुठले कुठले शब्द आपल्याला पाहायचे, ट्रिक लक्षात घ्यायची ही. वाक्यामध्ये यांच्यापैकी एक शब्द असेल तर तो उपमा अलंकार. कुठले कुठले शब्द मग? सम, समान, सारखा, एक मिनिट, सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, परीस, आणि अजून एक शब्द आहे गत. यासारख्या शब्दांचा वापर जर झालेला असेल असं आपल्याला आढळलं तर तो उपमा अलंकार असतो. वाक्यात 2 गोष्टींमध्ये सारखेपणा दाखवलाय, तो त्याच्यासारखा आहे, हा याच्यासारखा आहे. हा त्याच्यासारखा म्हणजे हा गुणाने कमी, त्याच्यासारखा म्हटले मग तो दुसरा उपमान. हे लक्षात घ्या. बघा, मुंबईची घरे मात्र लहान, कबुतरांच्या खुराड्यासारखी. याच्यात 2 जण कोण आहेत? मुंबईची घरे, कबुतरांचं खुराड. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. याच्यात कोण 2 जण आहेत? सावळाच रंग तुझा, कोणापेक्षा? पावसाळी नभापेक्षा तुझा रंग सावळा आहे. म्हणजे हा व्यक्ती आणि पावसाळी नभ या दोघांमध्ये रंगाच्या बाबतीत सारखेपणा दाखवलाय. पुढे, स्वाती गोगलगाय सारखी हळूहळू चालत होती. याच्यात कोण 2 जण आहेत? स्वाती कोणासारखी? गोगलगाई सारखी. चालण्याच्या बाबतीमध्ये दोघांमध्ये सारखेपणा दाखवलाय. खाली कोण 2 जण आहेत? आभाळा गत माया. इथं गत शब्द आलाय. गत म्हणजे सारखी. आभाळासारखी माया कोणाची? तुझी. आमच्यावर राहू दे. मायेच्या बाबतीमध्ये दोघांमध्ये सारखेपणा दाखवलाय. काय? आभाळासारखी माया आमच्यावर राहू दे. ठीक आहे. दोघांमध्ये सारखेपण दाखवलंय. आता बघा, मुंबईची घरे मात्र लहान, कबुतरांच्या खुराड्यासारखी.
याच्या सारखी आहेत, जिथं सारखी शब्द जॉईन झालाय ना ते उपमान असतं. कबुतराच्या खुराड्यासारखी म्हणजे मुंबईची घरे हे झालं आपलं उपमेय आणि हे झालं उपमान. कबुतराचं खुराड उपमान. दोघांमध्ये सारखे पण दाखवले. कबुतराच्या खुराड्यासारखी मुंबईची घरे आहेत म्हणजे 10 बाय 10च्या खोल्या छोटी छोटी घरं आहेत. सारखेपणा दाखवला दोघांमध्ये. कुठला शब्द वापरलाय? सारखी शब्द वापरलाय. काय वापरलाय? सारखी शब्द वापरलाय. आहे का सारखा सारखी शब्द आहे. सावळ्याचा रंग तुझा पावसाळी नभा परी. परी म्हणजे पेक्षा. आहे का परी शब्द? आहे. स्वाती गोगलगाई सारखी हळूहळू चालत होती आणि आभाळा गत माया तुझी आम्हावरी राहू दे. तर दोन गोष्टींमध्ये सारखेपणा दाखवण्यासाठी सम, समान, सारखेप्रमाणे, परी, परीस, गत यांच्यापैकी कुठलाही एक शब्द वाक्यात आला तर तो उपमा अलंकार होतो. तर ही होती आपल्या उपमा अलंकाराची काही उदाहरणं. अजून काही ट्रेंडिंग उदाहरणं आहेत जी एक्झाम मध्ये विचारून झालेली आहेत. तर ती उदाहरणं मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची प्रत्येकाने. प्रत्येकाचा पीवायक्यूचा अभ्यास झाला असेल तर तुम्हाला याच्यावरची अजून उदाहरणं आठवतील. ठीक आहे. तर याच्या पुढचा व्हिडिओ आपण घेऊन येऊयात. तोपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांना आवडलाय त्यांनी लाईक करा. ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो मच.